चाट लवर्ससाठी आजचा जॅकपॉट म्हणजेच रगडा पॅटीस. तोंडाला पाणी सुटलं का अजून तर सुरुवात आहे. नमस्कार, मी कवितास किचन आणि ब्लॉग मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर नवीन पाहणारे असतील तर नक्की चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट, शेअर नक्की करा. तर बघू शकता किती सुंदर असा आपल्या घरच्या साहित्यात उपलब्ध असलेल्या साहित्यात हा रगडा पॅटीस बनून तयार झालेला आहे. खूप सुंदर, तोंडाला पाणी येतं हे बघून आणि चटपटीत झालेला होता आणि झणझणीतसुद्धा झालेला होता. तर चला, तुमचा जास्त वेळ न घेता आपण आता रेसिपीकडे वळूया. तर इथे मी तुम्हाला थोडंसं सर्व करून दाखवलेलं आहे. तर मेन रेसिपी आपली बाकी आहे. तर चला, व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा. आता इथे मी वाटाणे घेतले होते, जे आपण पिवळे वाटाणे असताना तर ते मी रात्रभर भिजत ठेवलेले होते. दुसऱ्या दिवशी हे भिजून छान असे तयार झालेले आहेत. तर भिजताना गरम पाण्यात भिजत घाला आणि 8 ते 10 तास छान भिजू द्या. त्यानंतर इथे आपण आता कुकरला शिट्ट्या घालून घेणार आहोत त्या वाटाण्यांच्या. तर साधारण आपल्याला 3 ते 4 शिट्टी घालून घ्यायची. तर बघू शकता इथे आता कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपण हे वाटाणे घालून घेणार आहोत. पांढरे वाटाणे म्हणू शकता किंवा पिवळे वाटाणे म्हणू शकता तुम्ही यांना. आणि हे वाटाणे शिजायला आपल्याला पाणी भरपूर प्रमाणात घालून घ्यायचे आणि साधारण 3 ग्लास पाणी आपल्याला घालून घ्यायचे, कारण हे 3 ते 4 शिट्टी करून घ्यायची आपल्याला. त्यानंतर इथे थोडंसं लाल तिखट, हळद आणि थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे मी आणि कुकरचं झाकण बंद करत आहे. साधारण इथे 4 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या मी. 4 शिट्ट्यानंतर बघू शकता आपला वाटाणा छान असा मऊसूत शिजून तयार आहे. आता आपण रेसिपीकडे वळूया, फोडणीकडे. आता इथे कढई घेतली आपल्याला. कढई जाडबुडाची घ्यायची आहे. त्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. तर तेल थोडंसं मी 1 चमचा इतकं तेल घालून घेतलं आहे. थोडंसं हिंग पावडर घालून घेणार आहे आणि त्या पण थोडंसं जिरं, भाजलेलं जिरं आहे ना, त्याची पूड घालून घेणार आहोत. तर बघू शकता इथे आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे मी, तीसुद्धा आपण फोडणीमध्ये घालून घेणार आहोत. तर खूप सुंदर असं चटपटीत बनवून तयार होतो आपला रगडा पॅटीस आणि आपल्याकडे हे सर्व साहित्य उपलब्ध असतं मैत्रिणींनो. इथे आता कांदा कट केलेला आहे. कांदा बारीक कट केला तरी चालेल. इथे मी टोमॅटो कट करून घेतलेला होता आणि हिरवी मिरची कट करून घेतली होती. ते सुद्धा आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि याची छान अशी फोडणी तयार करून घ्यायची. इथे आपल्याला साधारण 2 ते 3 मिनटं छान असं हे सगळं साहित्य परतून घ्यायचे आणि परतून झाल्यानंतर इथे आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचे, कारण आपण वाटाणे शिजताना पण मीठ घातलेलं होतं. त्यानंतर इथे थोडंसं फोडणीमध्येच आपल्याला चाट मसाला घालून घ्यायचा आहे आणि तुम्हाला फोडणीमध्ये नसेल घालायचा, नंतर घातला वरून तरीसुद्धा चालतो. मी वरून नव्हता घातला म्हणून मग मी फोडणीमध्ये घातलेला होता. त्यानंतर आपण इथे 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. इथे थोडंसं आपण हळद पावडर घातलेली आहे, बघू शकता. आणि त्यातलं थोडंसं मी वाटाण्यांचंच पाणी या फोडणीमध्ये घालून घेणार आहे, कारण त्यातलंच पाणी जर वापरलं ना तर कुठलाही पदार्थ खूप सुंदर होतो. तर आता इथे थोडंसं मी पास्ता मसाला घालून घेतलेला आहे आणि तुमच्याकडे जर मॅगी मसाला असेल तर जरूर घाला. माझ्याकडे पास्ता मसाला होता म्हणून मी तोच यूज केला. तर रंग सुंदर येतो पास्ता मसाल्यामुळे. तर बघू शकता इथे छान असं आपण शिजलेला वाटाणा ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. तर बघू शकता आता इथे आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचे, कारण आपण शिजतानासुद्धा मीठ घातलेलं आहे. त्यानंतर इथे आपण 4 बॉईल बटाटे घेतलेले आहे आणि ते मी गरम गरमच चमच्याच्या साह्याने असं चुरून घेत आहे. अगदीच आपल्याला टिक्की बनवायची आहे ना त्याच्यासाठी, किंवा पॅटीस बनवायचं आहे ना त्याच्यासाठी आपल्याला छान असं एकजीव मिश्रण तयार करून घ्यायचं. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता इथे कढईमध्ये मी हे सर्व बॉईल बटाटे काढून घेतले आहेत. त्याच्यामध्ये आपण चुरून घेतलेला बटाटा घेतलेला आहे. त्यानंतर हिरवी मिरची घेतली, कोथिंबीर घेतलेलं आहे. इथे थोडंसं मीठ घालून घेणार आहोत चवीनुसार. तर बघू शकता हे सर्व साहित्य आपल्याला ॲड करून घ्यायचं. इथे सुद्धा मी चाट मसाला ह्याच्यामध्ये घालून घेत आहे आणि जर तुम्हाला ह्याच्यात नसेल घालायचा वरून घातला शेवटी तरी चालतो. त्यानंतर अगदीच थोडीशी हळद घेतलेली आहे मी आणि इथे आपल्याला 2 ते 3 चमचे इतकं कॉर्नफ्लावर घ्यायचं आहे, कारण ह्याच्यामुळे आपल्याला बाइंडिंगला इझी जातं. त्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा घ्या. कांदा तुम्हाला अजून बारीक चिरता आला तर बघा, किंवा चॉपरमध्ये बारीक चॉप केलं तरीसुद्धा चालतो. आणि इथे छान असं आपल्याला गोळा तयार करून घ्यायचे आणि याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून मग आपल्याला असं गोल टिक्कीसारखं करून घ्यायचे किंवा पॅटीस करून घ्यायचे गोल. तर बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने आपल्याला सर्व पॅटीस तयार करून घ्यायचे. तर ह्या पद्धतीने अगदी सोपं आणि झटपट आहे मैत्रिणींनो, तर नक्की ट्राय करून बघा. बघू शकता इथे साधारण 10 ते 12 इतके पॅटीस तयार झाले. आता हे पॅटीस आपल्याला फक्त थोडंसं तेल घालून शॅलो फ्राय करून घ्यायचे. तर बघू शकता आपल्याला साईडने कडेने थोडंसं तेल घालून घ्यायचे आणि अगदी 2-3 मिनटात छान असे शॅलो फ्राय झाल्यावर आपल्याला दुसऱ्या बाजूला पलटून घ्यायचे. तर बघू शकता
खूप सुंदर असं हे पॅटीस तयार होतात, तर नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो. आणि रगडासुद्धा त्याचप्रमाणे खूप सुंदर बनून तयार होतो. तर ह्या पद्धतीने आपण 5 मिनटं ते 7 मिनटात सगळे पॅटीस छान असे शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तर बघू शकता. आता इथे आपण प्लेटमध्ये सर्व करणार आहोत. तर सुरुवातीला मी रगडा घालून घेतलेला आहे, त्यानंतर इथे पॅटीस घालून घेत आहे. तर बघू शकता किती सुरेख रंग आलेला आहे आपल्या पॅटीसचा पण आणि रगड्याचा पण. तर नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो. तर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघू शकता पुन्हा मी वरून रगडा घालून घेतला आहे, त्यानंतर थोडेसे कट केलेले कांदे घातलेले आहेत. त्यानंतर वरून चिंचेची चटणी घालून घेणार आहोत. त्यानंतर पुदिन्याची चटणी घालून घ्यायची आहे मैत्रिणींनो. तर बघू शकता आणि वरून आपण पिवळी शेव घालून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीचं आपलं रगडा पॅटीस बनून तयार आहे. तर नक्की करून बघा, खाऊन बघा, कमेंट